नमस्कार. हिंदी सक्तीविरोधात मनसेचा आवाज. वाडा तालुक्यातील शाळांना दिले निवेदन. महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आधीच्या शासन निर्णयातील अनिवार्य शब्द वगळून सर्वसाधारण असा शब्द वापरण्यात आला असला तरी ही एक लपवाछपवीची भाषा सक्तीच असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. यास विरोध दर्शवत मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांना पत्र लिहिले असून मराठी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी असे आवाहन केले आहे. हेच पत्र वाडा तालुक्यातील कोंडले, दिनकरपाडा, सापरोंडे, उचाट, कुडूस, चिंचघर, खरिवली, बिलावली येथील शाळांमध्ये जाऊन संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले. या पत्राद्वारे मुख्याध्यापकांना आवाहन करण्यात आले की त्यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात शासनास स्पष्टपणे नकार द्यावा आणि मराठीच्या बाजूने ठाम उभं राहावं. या उपक्रमात मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल, कामगार सेनेचे उपसरचिटणीस भावेश पाटील, तालुका अध्यक्ष विक्रांत ठाकरे, वैभव हरड, उपतालुकाध्यक्ष चेतन गोरे, मनीष बागुल, विशाल गोळे, कौशल कासार आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.